या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59। कौन है पिंकी सदाकत चला ने आपला चापूर आहे जोडवतो जमावून देतोय अगं कुठलं असून हो का माझ्या गुरुभाऊचा चेला चंद्रकांत आणि त्या संघटनेचा मित्र गंगाधर ह्या दोघांनी वर बोर्डच्या कामाला त्यांना सांगितलं। वर त्यांनी गेल्यानंतर त्यांना शॉक लागून दोघं मेले। त्यांना कुठल्याही गोष्टीचा न्याय भेटे ना। तर आता त्या घरच्यांना विचारलं तर त्या घरचे लोक म्हणतात की त्यांनी नाही आहे, त्याचा मोबाईल बंद असं तसं बोलतात। आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला सगळ्याला न्याय पाहिजे, सगळ्यांना बोला आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, सागर कांबळे माझा नातो होता त्यावेळेस पण काटपरीच केलं। आता आम्हाला न्याय पाहिजे, मला चर्चा केली पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे। त्याला समोर घेऊन भरपाई मालकाकडनं पाहिजे, त्याविषयी आपण मालकाशी चर्चा करू, कायदेशीर गुन्हा दाखल करायचा आहे, गुन्हा दाखल करू, काय सगळं गुन्हा दाखल करू। तुम्हाला काय म्हणायचे ते लेखी तुमचं टाईप करून घेतो आणि त्याची सगळ्याची पूर्तता केली जाईल। रस्ता अडवून आणि बाकीचे लोक 2 महिने 3 महिन्यापूर्वी पाणी टाकी में धुवायला जाऊन दोघं मेले MIDC। त्यावेळेस काय केलं MIDC पोलीस काय केलं, समोर फक्त हे करायला गेले, बुधवारी आम्हाला हाकाळून खराब ते तिथं संपलं, काही सुद्धा केलेलं नाही। मला अनुभव आहे की आपला सागर कांबळे माझा नातू। एक मिनिट ऐकताय का, एक मिनिट ऐकताय का, त्या कुटुंबाला भरपाई तुम्हाला माहिती किती दिले तुम्ही सांगा की, तुम्ही सांगा की गुन्हा दाखल करून टाकू। नाही मला समज पाहिजे, मला नाही पाहिजे, नाही पाहिजे, नाही
पोलीस चौकीत बोलवत नाहीत आम्हाला माहित आहे. आम्ही सगळं बरोबर फक्त काय म्हणजे दोन माणसं या. बघितलं हो? आम्ही लई खाल्लेलं. ते पोरं आहे, ते पोरं आहे. आयडिया आहे మీరు గంగాధర్ ఫ్యామిలీ మీరు గంగాధర్ ఫ్యామిలీకి న్యాయం కావాలి గంగాధర్ కొడుకు చిన్నగా ఉన్నాడు ముగ్గురు పిల్లలు గంగాధర్కు న్యాయం కావాలి गंगारामకు न्याय पाहिजे केला जाईल त्याच्याप्रमाणे कायदेशीर जी कारवाई ती 100% केली जाईल. हा माझा शब्द आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे सर. न्याय मिळावा भरपाई जावं. सर काय झालंय माहितीये का 3 महिन्यापूर्वी हे एमआयडीसी आणि दगा खाल्लेला आहे सर. सर, माझी विनंती आहे का माझी विनंती आहे का 3 महिन्यापूर्वी ह्या एमआयडीसी दगा खाल्लेला आहे. मला आता ते हो, तुम्ही सरका मग. तुम्ही बोला मी सरका मग. चल, चल, चल. त्या नातेवाईकांनी आम्हाला तक्रार लागती ना. तुम्ही तक्रार द्या, मी बोलायला मल्हारराव पोलीस चला पहिला चला मला केलेलं का तुम्हाला पोलीस चौकीतून नक्कीच देतो जबाबदार आहे. तुम्हाला कोण जबाबदार आहे? बॉडीचा ठेवा चला तिकडं అన్నా ఏ ఇక్కడ ఫోటో అట్టుకో ఇట్లా అట్టుకో हो का माझ्या गुरुभाऊचा चेला चंद्रकांत आणि त्या संघटनेचा मित्र गंगाधर ह्या दोघांनी वर बोर्डच्या कामाला त्यांना सांगितलं. वर त्यांनी गेल्यानंतर त्यांना शॉक लागून दोघं मेले. त्यांना कुठल्याही गोष्टीचा न्याय भेटेना. तर आता त्या घरच्यांना विचारलं तर त्या घरचे लोक म्हणतात की त्यांनी नाही आहे, त्याचा मोबाईल बंद असंच बोलतात. आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला सगळ्याला न्याय पाहिजे. सगळ्यांना बोला आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. रोल मी व्यंकटेश तुम्हा मयत झालेला गंगाधर ताटी त्याचा आत्याभाऊ आहे मी. तर ते सुनील नगरमध्ये राहणार आहेत. सुनील नगर त्याचा पेशा आहे बॅनर करणं आणि रेडियमचं काम करणं. तर तो एका दुकानाचं त्याला ऑर्डर भेटलं होतं बॅनर लावायचा, फ्लेक्स लावायचा. तर तो फ्लेक्स लावण्यासाठी अशोक कोगोल यांच्या घरावरती चढला असता. तो फ्लेक्स लावताना तिथे हाईट एक्सटेन्शन तार गेलेली आहे. त्या तारचं त्याला धक्का लागून तो जागेच मृत्यू पावला. तर याची सगळी जबाबदारी हा अशोक कोगोल याचीच आहे. तर तो आता आम्ही आल्यापासून आम्ही तर 12:30 वाजल्यापासून आहे. तर तो इथं आम्हाला दिसत नाही आहे. 2 माणसं मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याचं काम करताना त्याची जबाबदारी आहे की तो इथं येऊन थांबणं, आम्हाला सांगणं, त्याची काय बाकी पुढची जबाबदारी तो उचलणं. पण तो काहीच न करता आम्ही आल्यापासून कोणालाच तो दिसलेला नाही आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की आता जो मृत्यू पावलेला आहे गंगाधर ताटी म्हणून, तो माझा आत्याभाऊ आहे. त्याचे लहान 3 मुलं आहेत. त्याचे वडील आजारी आहेत, पॅरालायसिस झालेलं आहे त्यांना. तर घरात आता करता माणूस त्यांच्या घरातून कोणीच नाही आहे, हरवलेला माणूस तो. आता त्यांच्या मुलांचं काय होणार, त्यांच्या घरचं काय होणार, त्याच्या पश्चात त्यांची एक पत्नी आणि त्यांची आई आहे, 3 मुलं आहेत, त्यांचं फ्युचर कसं होणार. तर आमचं मागणं असं आहे की त्यांनी कुठली तरी एक जबाबदारी स्वीकारावी, नाहीतर मग आम्ही योग्य ती कठोर पावलं आम्ही उचलतो. घटना नेमकी किती वाजता घडली? अंदाजे 11:30 ते 12:30च्या आसपास. नमस्कार, मी बालराज धुंतल.
आज एक अपघात घटना घडली आहे. माझा भाऊ चंद्रशेखर दोंतुल आणि त्याचा सहकारी गंगाधर ताटी हे दोघे मिळून अशोक कोगल या मालकाच्या घरी बॅनर फिटिंगचं काम करण्यास गेले होते. वरच्या 3ऱ्या मजल्यावर त्या घटनास्थळी त्यांचा अचानक असा विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच त्यांनी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले आणि त्यांना या सिव्हिलला या ठिकाणी आणल्यानंतर डॉक्टरांनी असे त्यांचा मयत झाला असे कळवलेलं आहे. तर या ठिकाणी काम करत असताना या अशोक कोगोले यांचं आज संपूर्ण जबाबदारी असतो की त्यांच्याकडून व्यवस्थित ते सांभाळून काम करून घ्यावे, पण तसं त्यांच्याकडनं काय झालं असं दिसत नाही आहे. तर ही जी घटना घडली आहे ते घटनेच्या मागं माझ्या भावाच्या मागं 2 मुलं आणि त्याची बायको अशी तिघांचं आहे. तर करता हा एकटा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरचा फार मोठा असा धक्का बसलेला आहे. तर आता आमची काय आता एकच असं आहे की जो हा अशोक कोगोल आहे तो त्यांचा जे काय पुढचं जे काही आमचं नुकसानाचं म्हणा किंवा एक प्रकारचं त्यांचं भविष्याचं निर्वाहाच्या उद्देशानं त्यांचं जे काय आहे ते पुढे त्यांनी करून द्यावं असं विचारतो. किती वाजता घडली घटना साधारणतः हा घटना मला 1-12च्या दरम्यान मला कळाली. त्याच्या अगोदर 1-2 तास अगोदर हा घटना घडलेला आहे. किती जण मृत्युमुखी पडले त्या घटनेत? त्या दोघं मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे दोघं एकाच ठिकाणी काम करत होते का? हां, दोघं मिळूनच काम करायला गेले त्यांनी. हां, ते दोघं मिळूनच काम मग करायला. इथं त्यांना आणलंय कोण हॉस्पिटलमध्ये? तो म्हणतात की असं ते अशोक कोगोलच त्यांनी आणलेला आहे, पण आता सध्या तो तिथं काही दिसत नाही आहे. तर ते आणलेलं तसं ते इथं थांबलं पाहिजे. आम्हाला त्याच्या घटनाची पूर्ण माहिती दिलं पाहिजे त्यांनी, पण तसं काय दिलं गेलं नाही आणि लगेच त्यांनी इथून निघून गेलेलं आहे. आता त्याच्या घराकडे सुद्धा आता कोण नाही आहे त्याच्याकडे, सर्व त्या ठिकाणी कुलूप आहे त्याच्याकडे. तुमची काय मागणी आता काय मागणी? आता त्या मुलांचं भविष्याचा निर्वाह करायचा हा एकटा आहे. जवळपास त्यांचा सर्व ते पुढचं निर्वाहनाचं विधी सर्व तो त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे असं माहिती आहे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.